नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. सुनील साळवे यांनी आरटीई मध्ये काढलेल्या माहितीनुसार रश्मी बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र खोटे ठरले असून ते न्यायालयाने रद्द केले आहे. एखादी व्यक्ती खोटी नाटी प्रमाणपत्र बनवून निवडणुका लढतात व त्या रद्द झाल्यास आमच्यावर खापर फोडत आहेत. हे मात्र दुर्दैव आहे असे आशिष जयस्वाल यांनी पत्र परिषदेत सांगितले. पुढे आशिष जयस्वाल म्हणाले, माझ्याही अनेक कार्यकर्त्यांचे जाती प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे आम्ही कोणावरही खापर फोडले नाही, तर आम्ही दुसरे उमेदवार उभे करून निवडणुका लढलो. परंतु रश्मी बर्वे आमच्या पक्षावरती आरोप करीत न्यायप्रवेशेवर त्यांनी विश्वास ठेवावा, हे आमचे म्हणणे आहे. यावेळी रामटेक शिवसेनेचे आमदार आशिष जयस्वाल, माजी आमदार सुधाकर कोहळे, चंदन गोस्वामी प्रामुख्याने उपस्थित होते. आता निवडणुकीच्या पूर्वी मागील अनेक दिवसापासून कुठली कोराडीचे सुनील साळवे की काही नाव आहे, सुनील साळवे, हे काही पत्रकार आहेत तुमचे, मला माझ्या माहितीप्रमाणे ते कुठल्याही पार्टीचे कार्यकर्ते नाही आहेत. त्यांनी काहीतरी माहिती वगैरे आरटीआय मध्ये वगैरे काढली आणि त्यांनी सातत्याने मागील 6-7 महिन्यापासून तक्रारी त्यांच्या वेगवेगळ्या विभागामध्ये सुरू आहे. जेव्हा आम्ही या केसची माहिती काढली तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की ते खूप दिवसापासून या प्रकरणाच्या मागे लागले. ते त्यांच्या विरोधात जे उमेदवार उभे होते, म्हणजे माझे उमेदवार होते किंवा भाजपचे उमेदवार होते किंवा इतर पक्षाचे उमेदवार होते, त्यांनी कोणी त्यांच्याबद्दल तक्रारी केल्या नाही मागच्या 2-3 वर्षात. कारण की आम्हाला याच्या संदर्भामध्ये माहिती नव्हती की ते कुठले आहेत, त्यांनी कुठून प्रमाणपत्र आणलं काय आणलं. त्यांनी गव्हर्नमेंटलाही तक्रार केली होती किंवा त्या संदर्भामध्ये सर्वच तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश झाले होते. चौकशी केल्यानंतर जात पडताळणी सर्टिफिकेट डिपार्टमेंटने त्याची विजिलन्स केली. वास्तविक पाहता सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आहे की कुठल्याही व्हॅलिडिटीच्या संदर्भामध्ये ज्याचा निवडणुकीमध्ये वापर झाला त्याचा चुकीचा वापर होऊ नये म्हणून प्रत्येक व्हॅलिडिटीची सर्व जप्त करावी आणि जप्त केलेली व्हॅलिडिटी ची परत विजिलन्स करावी, नंतर परत फ्रेश सर्टिफिकेट इश्यू करावे, अशा पद्धतीचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. त्यामुळे ही व्हॅलिडिटी जप्त झाली आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना ही व्हॅलिडिटी त्यांना दिली, परंतु विदाऊट विजिलन्स दिली. कुठल्याही व्यक्तीने चुकीच्या प्रमाणपत्राचा लाभ घेऊ नये. कोणी घेतलं असेल तर ती व्हॅलिडिटी रद्द करावी. एखाद्या एनजीओनी कुठल्याही व्यक्तीला जर जातीचा दाखला दिला असेल तर कलम 7(1) मध्ये असं लिहिलेलं आहे की जात प्रमाणपत्र समितीचा जो आपला कायदा आहे की ते सुमोटो कारवाई करू शकते व्हॅलिडिटी डिपार्टमेंट वाले, किंवा कुठल्याही व्यक्तीने, जगातील कुठल्याही व्यक्तीने त्यांना इन्फॉर्मेशन दिली तरी ते याचे स्वतंत्रपणे चौकशी करून तो सर्टिफिकेट ते जप्त करू शकतात. जप्त केल्यानंतर ते रद्द करू शकतात. आणि की हा एक ज्युडिशियल अथॉरिटी आहे, त्या ज्युडिशियल अथॉरिटीला हा अधिकार कायद्यानुसार मिळालेला आहे. जसं इन्कम टॅक्स विंग आहे ते इन्कम टॅक्सवर कारवाई करते, किंवा अँटी करप्शन डिपार्टमेंट आहे ते लाचलुचपत विभागाची कारवाई करते. तशाच पद्धतीची जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ही एक स्वतंत्र विंग आहे की जे विंग अनेक लोकांना, माझ्या रामटेकच्या पंचायत समितीचे सभापती श्री संजय देवारे हे डिस्क्वालिफाय झाले व्हॅलिडिटी रद्द झाल्यामुळे. अनेक सरपंच, उपसरपंच, सदस्य, अनेक लोक हे आजपर्यंत डिस्क्वालिफाय झालेले आहे. काही नवीन जगामधली काही पहिली केस नाही आहे. आमचे स्वतःचे, भाजपचे, शिवसेनेचे, अपक्षाचे सर्वांचे लोक अपात्र झाले आहेत. कारण की ते व्हॅलिडिटी जी समिती आहे ती या संदर्भामध्ये निर्णय घेत असते. प्रश्न कसा आहे की आपल्या देशामध्ये जे कायदा आहे त्या कायद्यामध्ये मानवी दिनांक आहे की 10 ऑगस्ट 1950च्या पूर्वी जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तरच एसटीचा दाखला तुम्हाला लाभ घेता येईल. आदिवासीमध्ये सुद्धा 1950 ही आपली डेट आहे आणि ओबीसी साठी 1967 आहे. हे भारतीय संविधानामध्ये मानवी दिनांक हे प्रत्येक या ठिकाणी एस्टॅब्लिश करण्यात आलेली आहे. परंतु शेवटी घटनेमध्ये, कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्या तरतुदीचा मी काही भंग करू शकत नाही, कोणी बदलू शकत नाही त्याला. आणि त्यामुळे या पूर्ण प्रकरणामध्ये या देशात राहणाऱ्या प्रत्येक माणसासाठी जो नियम आहे तोच नियम सर्वांना लागू आहे. कोणासाठी काही वेगळे नियम, काही वेगळा कायदा झालेला नाही.